आज करणार आहे आम्ही पनामा कॅनल क्रॉस आणि तुम्हाला दाखवतो एवढी मोठी शिप डोंगरावर कशी चढते। तर जय शिवराय मित्रांनो, मी जय मोरे काम करतो आता क्रूज शिप मध्ये। रेडी होऊन चाललोय आता ब्रेकफास्ट करायला। आता करतोय लॉग इन, याबद्दल बोलू केव्हा तरी। आता आपण पाहूया पनामा कनाल हाय तरी काय। अटलांटिक ओशन मधून पॅसिफिक ओशन मध्ये येण्यासाठी असे पूर्ण साऊथ अमेरिका फिरून यावे लागायचे, त्यामुळे फ्युअल आणि टाइम दोन्ही वाया जायचे। तर 1914 मध्ये इंजिनियर्सनी बनवले पनामा कॅनल, जे आहे फक्त 82 किलोमीटरचे। हे कनाल आहे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका यांच्या मधोमध असणाऱ्या पनामा या देशात। पण पनामा हा देश आहे डोंगरावर, त्यामुळे शिपला डोंगरावर चढावे आणि उतरावे लागते। ते कसे हो सांगतो। पहिले होतो गेट नंबर 1 ओपन, शिप जाते फर्स्ट कंपार्टमेंट मध्ये। मग गेट क्लोज करून फर्स्ट आणि सेकंड कंपार्टमेंटचे पाणी एक लेवल केले जाते। मग होतो सेकंड गेट ओपन, मग परत एकदा तीच प्रोसेस पुन्हा होते। अशा प्रकारे शिप चढते डोंगरावर आणि येते पनामाच्या भल्या मोठ्या तलावामध्ये। आणि आता जसे डोंगर चढले त्याच्याच अपोजिट प्रोसेसने शिप खाली सुद्धा उतरते। आता आपण बघूया आपल्या शिपला। हा आहे फर्स्ट गेट, ही आहे टग बोट एक्स्ट्रा सेफ्टी प्रिकॉशन साठी। हा होतोय गेट क्लोज, हे बघा वॉटर फिलअप व्हायला चालू झाले आहे। आता आलो आपण पनामाच्या तलावामध्ये। आता उतरतोय आपण खाली। अशा प्रकारे पनामा कॅनल झाले क्रॉस। आणि हो, डिझनी ॲडव्हेंचर ही लार्जेस्ट क्रूज आहे जिने पनामा कॅनल क्रॉस केलेले आहे। तुम्ही गुगल सुद्धा करू शकता। चला मग अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय।